काँग्रेसला मतदान का म्हणून द्यायचं? काँग्रेसला मतदान द्यायचं म्हणजे ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्याकडं ज्या दैनंदिन जीवन जगायला ज्या सुविधा लागतात त्या नव्हत्या आपल्याकडं. अन्न वस्त्र निवारा ह्या सुद्धा आपण लोकांना पुरवू शकत नव्हतो गरजा. तेव्हापासून 2014पर्यंत जे काय भारताची आपल्या प्रगती झाली ती सगळी काँग्रेस सरकार. आज 2 वर्ष झाले आमच्या परिसरात पाऊस नाही. आज तुम्ही इथं कॅनल आहे फुल भरून चालतोय, कुणाची दे नाही. एक 100 फुटाचा कॅनल भाजप सरकारने 10 वर्षात केलेला कुणीही दाखवावा. आणि महत्त्वाचं म्हणजे जर त्यांची कार्यपद्धत चांगली असेल तर त्यांना एवढी ईडी वगैरे ह्या अशा दबाव तंत्राची काही गरज नाही. पक्ष फोडायची गरज नाही. तुमचं कार्य असेल तर तुम्हाला पक्ष फोडायची गरजच नाही ना. काय गरज आहे? तुमच्या न प्रचार करता यायला पाहिजे. त्यामुळे म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे जे काही केलं ते सगळं काँग्रेसनं केलं. हो, तुम्ही घरातील जे तुमच्या ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विचारा. आपल्याकडं इव्हन मंदिरं बांधायला निधी दिला, मंदिराच्या पुढं सभामंडप बांधायला निधी दिला. ज्या जुन्या आता इरिगेशनच्या आमच्या इथं जवळजवळ 15-16 घरं आहेत, लोक कुटुंब आहेत, ती कुणाच्या काळात झाली? रस्ते कुणाच्या काळात? आता रस्ते फक्त मोठे केले तुम्ही, पण त्या रस्त्याचं त्यावेळेस जी काही जागा आकारणी झाली त्यावेळेस झाली. हा नुसता तुम्हाला देखावा दिसतोय. शेतकरी महत्वाचं. आता पाणी तुमच्या शेतकऱ्याच्या जमिनी पार घरात पाणी आणून सोडले घेऊन. बरं, ही शेती ह्या पाण्यावरच पिकते, दूध व्यवसाय पाण्यावरच चालतोय. दुसरं काय दिले तुम्ही? 6,000 रुपये वर्षाला देताय आम्हाला, 12,000 रुपये, आणि 18% GST. म्हणजे तुम्ही झालं कुठं? अहो, भारत हा असा एकमेव देश आहे, हिरा आहे ना हिरा, त्याच्यावर 3% GST आहे आणि शिक्षणावर 18% GST. हिरा किती लोक घेतात? फार म्हणजे 1% सुद्धा लोक हिरा खरेदी करत नाहीत. आणि शिक्षण ही सर्वसामान्य माणूस घेतो. म्हणजे चिरडतंय कोण? सर्वसामान्य माणूस. जवळजवळ 155 कोटीचं कर्ज म्हणजे कुठं झालं? 155 लाख कोटीचं कर्ज म्हणजे आपल्या आकडे ऐकूनच आपण एवढा पैसा काय केला याचा हिशोब कोणीही याचा मागू शकत नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत ते येत्या काळात आपण निवडणूक ज्यावेळेस प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस आपण त्या मांडू. आणि जनतेला माहिती आहे. फक्त काय झाले की मोठे मोठे न्यूज चॅनल आहेत त्याच्यावरती तुम्हाला फक्त एकच चित्र रोज दाखवलं जातं. त्यामुळं पण जनतेच्या मनात आहे ग्राउंड रिपोर्ट सगळ्या लोकांनी. आणि येत्या काळात आपण काय होतंय, भारत हा एक मोठा घोडा आहे. आपण आपल्या पुढच्या त्याच्यापेक्षा चांगल्या घोड्याची बरोबरी करायची असते. आपण पाकिस्तान, बांगलादेश यांची उदाहरण देऊन आपण सामान्य गाढवाची कधी प्रगती करायची नसती. चीन तिकडून